यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे. भक्तगण, रावणाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंग आहे. ते लंकापुरीत नेऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये, नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल. भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस मार्गस्थ होता. तेव्हा पार्वती माता बोलू लागते, हे प्राणनाथ, आपण हे काय करून बसला? लंकेश जरी आपले परमभक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे. अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदिवान करून ठेवले आहे. हे आपणास म्हणत नाही का? नारायण नारायण. माते, आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकादेश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्त